गाव तिथे शाखा आज ऑलरेडी आमच्या पूर्ण शहरा ग्रामीणमध्ये आमच्याकडे आहे. शहरामध्ये आम्ही थोडेफार मागच्या काळामध्ये काही दिवसापासून कमी होतो, पण आम्ही येणाऱ्या काळामध्ये प्रभाग आपल्या सोनपेठ शहरामध्ये पूर्ण 10 प्रभाग आहेत आणि 10च्या 10 प्रभागामध्ये आम्ही शाखा ओपन करून. नमस्कार, पाहू शकता की परभणीच्या सोनपेठमध्ये खासदार बंडू जाधव आणि परभणी हिंगोली मतदारसंघातील विधान परिषदेवर त्यांची वर्गणी झाली आणि निवड झाली. ते सईद भैया खान यांचा उद्याच्याला नागरिक सत्कार आहे. आणि ह्या ठिकाणी त्यांनी हे संपर्क कार्यालय उभारलं आहे, ह्या संपर्क कार्यालयाचं पण उद्घाटन आहे. तर इथं जे कार्यकर्ते आहेत आणि शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असतील त्यांच्याशी प्रतिक्रिया घेण्याचा आपण प्रयत्न करूया. कॅमेरामॅनला विनंती करतो की आतमध्ये या. उद्या जे परभणीचे खासदार आणि परभणी हिंगोली विधान परिषदेवर त्यांची निवड झाली, ते सईद खान त्यांचा उद्या सोनपेठ नगरीमध्ये नागरिक सत्कार आयोजित केला आहे. तर कशी तयारी केली, काय सांगा? महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेब यांचा परभणी दौरा आहे, शेतकरी संवाद मेळावा. तर त्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी खासदार साहेबाच्या बैठका आयोजित केलेल्या आहेत, आमदार साहेबाच्या बैठका आयोजित केलेल्या आहेत. प्रत्येक जिल्हा प्रमुख फिरतो, सगळे पदाधिकारी त्याच मार्गाने मार्गक्रमण करत आहेत. तर त्या निमित्ताने सोनपेठला त्यांची भेट आहे. तर सोनपेठ शहरामध्ये तालुक्यामध्ये जी काही सोनपेठ शहरामध्ये तालुक्याची शिवसेनेची फौज आहे, त्या शिवसैनिकांनी उद्याच्या कार्यक्रमासाठी जे नियोजन केलं ते अशा पद्धतीचं आहे की सकाळी 11:30 वाजता सर्व शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये जमायचे आणि पूर्ण तालुक्यातल्या शिवसैनिकांनी, आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते होळकर चौकापर्यंत आलेल्या सर्व मान्यवरांचे सोनपेठेतून सर्वत्र स्वागत होऊन होळकर चौकापर्यंत आपल्याला पायी जायचं आहे. त्यानंतर सोनपेठमध्ये आमचं ग्रामदैवत सोमेश्वर मंदिरामध्ये खासदार संजय जाधव यांच्या हस्ते सोमेश्वराला अभिषेक घालण्यात येणार आहे. आणि त्याच्यानंतर इथे तालुक्याचं संपर्क कार्यालय, शिवसेना संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आहे. उद्घाटन करून खासदार साहेब आपल्या दौऱ्याची समाप्ती करून आपल्या दिशेने मार्गक्रमण होत राहतील. एक पाहिलं तर तुम्ही परभणी जिल्ह्यातून विश्वजित भैया कदम हे नाव म्हटलं की खासदार बंडू जाधव यांचे एक विश्वासू आणि निकटवर्तनीय असं तुमची ओळख हे परभणी जिल्ह्यामध्ये आपल्याला ऐकण्यात आली आहे आणि पाहायला पण भेटत आहे. तर एका बाजूला पाहिलं तर काय माहिती का, हे परभणी आणि हिंगोली विधान परिषदेवर त्यांची निवड झाली, ते सईद खान त्यांचं पण उद्या आगमन होणार आहे. आणि मोठमोठाले बॅरिकेटर लावले आहे शहरामध्ये आणि असं शहरामध्ये वेगळ्या प्रकारे वातावरण तयार केलं आहे. आणि बरेचसे तुमचे जे शिवसैनिक आहेत सर्व आता सध्या कामाला लागलेले आहेत. तर निश्चितच ह्याच पार्श्वभूमीवर म्हणून उद्याच्याला जे काही कार्यकर्ते मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी येणार आहेत, काही लोक निवेदन पत्र घेऊन येतील, त्यांच्या निवेदनाचं काही देखभाल केली जाईल का, काय सांगा, दखल घेतली जाईल का? प्रत्येक निवेदनाला लोकप्रतिनिधी प्रत्येक निवेदनाला योग्य उत्तर दिले जाईल, समाधान केले जाईल. आलेल्या प्रत्येक पाहुणे मंडळीचे असो, तक्रारदार असो की कोणाची काही मागणी असो, प्रत्येक खासदार साहेबाचा स्वभावच आहे, आमदार साहेबाचाही स्वभावच आहे. आमदार सईद खान, खासदार संजयजी बंडू जाधव साहेब हे आलेल्या प्रत्येक समस्येचं निवारण करण्यासाठी कटिबद्ध असतील आणि ते कायम असतात. बरं, पाहिलं तर शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत. आता पाहिलं तर एका बाजूला पाहिलं तर शेतकऱ्यावर एवढं मोठं संकट निर्माण झालं आहे की आता शेतामध्ये जे पेरलेलं जे बी आहे ते माती मोल झालेलं आहे. ह्याकडे पण शेतकऱ्याकडे पण पाहणं महत्वाचं आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहे, ह्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? मग आमच्या कार्यक्रमाची रूपरेषाच काय, शेतकरी संवाद मेळावा आहे. महाराष्ट्र राज्याचे
उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांचा दौराच लागला कशासाठी की सध्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन आपली काय परिस्थिती शेतकऱ्याची, शेतकऱ्याचा संवाद चालू आणि शेतकऱ्याचे संवाद साधून आपल्याला त्यांचे प्रश्न आपल्याला मुख्यमंत्री दरबारी, शासन दरबारी कसे मांडता येतील याचा प्रयत्न निश्चित करतो. आणि आम्ही ते प्रश्न महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना ह्या शेतकऱ्यांच्या व्यथा नक्की कानावर करणार. पाहू शकता आपल्या चॅनलचे जे जोडले गेले होते ते सोनपेठ शहरातील, सोनपेठ तालुक्यातील आणि परभणी जिल्ह्यातील त्यांची एक वेगळीच ओळख आहे आणि वेगळीच छाप आहे, जे की खासदार बंडू जाधव यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे एक विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख झालेली आहे. आता पाहिलं तर नगर परिषदमध्येचे सध्या नगरसेवक ह्या पदावर पण विराजमान आहेत. त्यांनी आपल्याशी प्रतिक्रिया दिली की ते बोलले की बाबा येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक काही विकासाचे कामं असेल तर आपण तातडीनं करू आणि निश्चितच शेतकऱ्याचे प्रश्न असतील, शेतकऱ्याचे असेल किंवा युवा तरुणाचे प्रश्न असतील ते पण मार्गी लावण्याचं काम करू. कारण उद्या जे इथं जे नागरिक सत्कार होत आहे ते शेतकऱ्यासाठी होत आहे, ते व्यापाऱ्यासाठी होत आहे आणि सर्वांसाठी होत आहे. तर सर्वांनी त्या मेळाव्याला आणि त्या नागरिक सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं काम करायचं. सोनपेठमध्ये काही प्रवेशही होणार आहेत. शिवसैनिकांचा उद्या फक्त उत्साह बघा. जी शिवसेना सर्वांना पाहिजे ती शिवसेना उद्या तुम्हाला सोनपेठ शहराच्या प्रत्येक रस्त्यावर दिसेल. बस, बाकी काही नाही बोलायचं. म्हणजे तुम्हाला जे म्हणायचं की वा आतापर्यंत जी पहिली जी शिवसेना होती, जशी खेड्यापाड्यामध्ये जे शिवसेना म्हटलं की असं अंगाला काटा यायचा, ती शिवसेना डबल उभा राहणार का, काय सांगा? 100%. पहिली शिवसेना म्हणजे आम्ही खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली यापूर्वी काम केलेलं आहे. आम्ही एखादी जबाबदारी हाती घेतली तर ती निश्चितपणे पार पाडतो ह्याचा विश्वास खासदार साहेबांना नक्की आमच्यावर आहे. बरं, जवळपास तुमच्या शाखा किती उभा करतात? आम्ही येणाऱ्या काळात प्रत्येक प्रभागामध्ये, आमच्या प्रत्येक ठिकाणी सोनपेठमध्ये शाखा असेल आणि ग्रामीणमध्ये जर बोलायचं झालं तर प्रत्येक गावामध्ये आमची आजही शाखा आहे. आम्ही असं नाही की कुठल्या, आजही आमच्या ग्रामीणमध्ये प्रत्येक गाव तिथे शाखा हे शिवसेनेचं पहिल्यापासून बाळासाहेबांना दिलेला आवाज आहे आणि त्याप्रमाणे आमच्या गाव तिथे शाखा आज ऑलरेडी आमच्या पूर्ण ग्रामीणमध्ये आमच्याकडे आहे. शहरामध्ये आम्ही थोडेफार मागच्या काळामध्ये काही दिवसापासून कमी होतो, पण आम्ही येणाऱ्या काळामध्ये प्रभाग आपल्या सोनपेठ शहरामध्ये पूर्ण 10 प्रभाग आहेत आणि 10च्या 10 प्रभागामध्ये आम्ही शाखा ओपन करून घेऊ. पाहू शकता की बऱ्याच प्रमाणात जे पहिली जी शिवसेना होती, गाव तिथे शाखा, तीच पद्धत आता आहे ना मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे राबवण्याचं काम शिंदे सेनेच्या मार्फत होणार आहे. निश्चितच पाहू शकता की आता उद्याची सोनपेठ नगरीमध्ये जे कशा प्रकारे सभा होते आणि काय संबोधित केलं जाणार आहे हे पण पाहणं महत्वाचं आहे. लागलीच 30 तारखेला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांची पण उपस्थिती राहणार आहे आणि शेतकरी मेळावा काय असते ते पण